कुणाल किरण शिंदे. मला प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून काही वेळापूर्वी माहिती मिळाली की धुळे जिल्ह्यातील नामांकित दलाल आणि तोडीपाणीखोर म्हणून ज्याची ओळख आहे त्या संग्राम गोविंदराव पाटील याने पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यात अतिशय तथ्यहीन बिनबुडाचे आरोप त्यांनी केले. सदरील सर्व आरोपांचे मी स्पष्टरित्या खंडन करतो आणि एकही आरोपात जर सत्यता आणि पुरावा असेल तर तो त्यांनी आमच्या पत्रकार मित्रांना उघडरित्या द्यावा असं मी त्यांना आव्हान देखील करतो. आणि हे सगळं होत असताना एक दोन गोष्टींचे त्यांनी उल्लेख त्या ठिकाणी केले आणि ते करत असताना त्याने म्हटले की सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड काही लोकांनी केली. सार्वजनिक मालमत्ता हिचा अर्थ नेमका काय असतो? सार्वजनिक मालमत्ता म्हणजे काय? तिला वैयक्तिक उपभोगासाठी वापरता येते का? याची उत्तरं येणाऱ्या काळात नियोजितरित्या पत्रकार परिषद घेऊन आम्ही निश्चितरित्या देऊ. लवकरच या सर्व पत्रकार परिषदेचा भांडाफोड आम्ही पुढील काही काळात करणार आहोत. जो भ्रष्टाचार यांनी केला, जो कायद्याच्या कक्षेबाहेरचा संपूर्ण कार्यभार यांनी केला आणि हे करत असताना जी कोट्यवधी रुपयाची माया यांनी दलाली करून आणि भ्रष्टाचार करून कमवली तिचा एकमेक पुरावा मी या ठिकाणी पत्रकारांना येणाऱ्या काही काळात देणार आहे. संपूर्ण गोष्टीचं पूर्ण पुराव्यानिशी दस्त आम्ही देणार आहोत की ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख यांचे आहेत. यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड त्यात आहे आणि मग त्या ठिकाणी आम्ही त्यांनी केलेल्या आरोपांचं उत्तर देखील मागणार आहोत. धन्यवाद.